सुद्धा आज मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्र शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले। यावेळी तिघांनीही अजित पवारांची आठवण काढली। श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे एकदा जोरात टाळा वाजवाय आपण या सर्व लोकांसाठी। जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळालाय। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी पाहायला मिळाले। मात्र सर्वांनाच आठवण येत होती ती अजित पवारांची। अजित पवार असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार जेव्हा होते तेव्हाचा शिवजन्मोत्सव आणि त्याची काही दृश्य आपण पाहतोय। शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवाची ही आठवण जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हाची ही दृश्य आहेत। आणि दुसरीकडे आपण ही आजची दृश्य पाहतोय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आणि याच कार्यक्रमात शिवजन्मोत्सवात त्यांनी उपस्थिती लावली। ही दोन दृश्य अभिमान आहे। या शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं। मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू। मी भाषण करते। याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत। गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते। त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो।